प्रसिद्धी पाहण्यासाठी व्हिडिओ बनवत नाही मी शोषित वंचित पिढींचा आवाज बनतो। आणि माझ्या ताईला एससी आहे म्हणून, एससी कार्डची आहे म्हणून, जयभीमवाली आहे म्हणून जरांगे पाटील साहेबांच्या अनुयायांनी नोकरीवर काढून टाकले आणि डबल घेऊन राहिले नाही। विचार करायची गोष्ट आहे। कमेंट केली माझ्या ताईने मला। अरे काही लाजा वाटू द्या जरांगे पाटील, भांडणं लावण्याचे प्रयत्न चालू आहे तुमच्या जातीत ताई सांगून राहिली माझी। जातीत भांडणं लावण्याचा प्रयत्न चालू आहे तुमचे जरांगे पाटील। छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणा तुम्ही। छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच शिकवलं का तुम्हाला? बघा दादा, माझ्या ताईने कमेंट केली, शहरात राहते ती आणि भाड्यानं राहते, ते सांगून राहिली मी एससी जातीचे, मला गर्व आहे एससी होण्याचा। जरांगे पाटील हा जातीमध्ये भांडण लावून राहिला। आरक्षण पाहिजे तर घे ना कायद्यातून, ते म्हणून राहिली घे, आम्हाला काही म्हणत घेणं देणं नाही, घे कायद्यातून घे। पण आमच्या गरीबाला का असं सतावत आहे? माझी ताई म्हणून राहिली, ही माझी ताई आहे। माझ्या एससी बांधव, माझा ओबीसी बांधव, जो शोषित पीडित बांधव असेल तो माझा भाऊ आहे, माझा लहान भाऊ, माझा मोठा भाऊ आहे। ते पण कोणतीही पण महिला असो, ती माझी बहीण आहे, माझी आई आहे। असा अत्याचार होऊ देणार नाही मी। माझ्या लवकरात लवकर माझ्या बहिणीच्या नवऱ्याला लवकरात लवकर त्याने कामावर घ्यावं, माझं असं मत आहे, दुसरं काहीच नाही। आम्ही जातीवाद करत नाही, तुम्ही जातीवाद करू नका जरांगे पाटील, हात जोडून विनंती करतो। आणि हा प्रकाश आंबेडकर साहेबांपर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे दादा, हा प्रकाश साहेब आंबेडकर पर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे आणि जरांगे पाटील पर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे। कारण की प्रकाश बाबाला व्हिडिओ दिसला पाहिजे, हा सगळ्या लोकांपर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे। हा कसा अन्याय होऊन राहिला आहे गरीबावर। जरांगे पाटील जातीवाद करून त्या बिचारा महिलेवर अत्याचार करून राहिले आणि त्याच्या नवऱ्याला कोणा जॉबवरून काढून टाकलं। त्यांना लहान बाळ आहे, भाड्यानं राहते खोलीनं, कसे करणार ते? त्यांना घ्या प्लीज। ती बाई नाराज आहे, माझी बहीण। प्लीज नक्की कमेंट करा, सांगा मला आणि शेअर करा आणि व्हायरल करा दादा हा व्हिडिओ। जय जवान जय किसान।